सर्व श्रोतृवृंदांचं स्तोत्र शृंखलेत पुन्हा एकदा स्वागत. आपण आता स्तोत्रांच्या शृंखलेमध्ये वेगवेगळी स्तोत्र पाहिली. गणपती बाप्पाचं पाहिलं, भगवान शंकरांचं पाहिलं, जगन्माता आद्यशक्ती आदिशक्ती ललिता मातेचं पाहिलं, अन्नपूर्णा मातेचं पाहिलं, अर्धनारी नटेश्वर स्तोत्र पाहिलं. आणि ही सगळी स्तोत्र जी आहेत ही आपण आद्यशंकराचार्य रचित पाहिली. पण आद्यशंकराचार्यांव्यतिरिक्त अन्य कोणाच्या रचना प्रसिद्ध आहेत? अन्य कोणी कुठल्या रचना केल्या? तर या स्तोत्रांमध्येच एक जी रचना आहे ती तुलसीदासांची आहे, जी आज सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहे. ही जी रचना आहे ही अवधी मिश्रित संस्कृत आहे. आता या काव्याचं स्वरूप काही ठिकाणी आपल्याला पूर्ण शुद्ध स्वरूपात संस्कृतमध्ये मिळतं आणि याचंच अवधी स्वरूपातही मिळतं. ही जी रचना आहे ही तुलसीदासांनी लिहिलेल्या विनय पत्रिका या ग्रंथातली आहे. रचना सगळ्यांना माहिती आहे. काही जण याला स्तोत्र समजतात, काही जण याला काव्य समजतात, काही जण याला आरती समजतात आणि काही जण याला गीत समजतात. आणि हे गीत लता दीदींमुळे जास्त प्रसिद्ध झालंय. हेच गीत जे आहे हेच आपण आज स्तोत्र म्हणूनही पाहू शकतो आणि हे सर्वांच्या परिचित आहे. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्रीराम श्रीराम. हे गीत आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा ऐकलेलं असेल. या गीतामध्ये, या स्तोत्रामध्ये त्या भगवान रामचंद्राचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. हे जे प्रभू रामचंद्र आहेत ना, हे अतिशय कृपालू आहेत, हे अतिशय प्रेमळ आहेत आणि जो कोणी व्यक्ती यांचं मनोभावे भजन करेल त्याचे संसाररूपी जे सर्व कष्ट आहेत, जन्म मरण रूपी ज्या काही साखळीमध्ये प्रत्येक व्यक्ती जो अडकलेला आहे आणि दारुण भय जी आहेत, भयानक स्वरूपाची जी भीती आहे, या सगळ्यापासून ते आपल्याला सहज दूर करतात. प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांचे जे नेत्र आहेत ना ते सुंदर उमललेल्या कमळाप्रमाणे आहेत. त्यांचं जे मुख आहे ते सुद्धा सुंदर विकसित कमलाप्रमाणे आहे आणि त्यांचे करकमल जे आहेत, हात जे आहेत ते सुद्धा अतिशय कोमल आहेत. त्यांचे चरण आहेत, त्यांनाही आपण चरण कमल म्हणतो. अशा या चरण कमलांवर आम्ही नतमस्तक होतो. हे जे स्तोत्र आहे ना यामध्ये आपल्याला काही ठिकाणी पाठभेद प्राप्त होतात. त्यामुळे काही जण याला नवकंज लोचन असंही म्हणतात, काही जण इथे नवकुंज लोचन असंही म्हणतात. कंदर्प गणितामित छबी नवनील नीरद सुंदरम पटपीतमानहु तडित रुचि सुचि नौमि जनक सुतावरम श्रीराम श्रीराम. आता हा कंदर्प कोण आहे? कंदर्प म्हणजे कामदेव, मदन. अहो, हजारो अगणित कंदर्प जरी या रामप्रभूंच्या समोर उभे राहिले ना तरी सुद्धा रामप्रभूंच्या तेजापुढे हे हजारो कामदेव फिके पडतील. इतकं त्या रामप्रभूंचं तेज आहे. अतिशय सुंदर निळ्या कमळाप्रमाणे असे हे
साक्षात भगवंत आहेत. जणू काही आकाशातला काळा मेघच आहे. असे हे अतिशय सुंदर. याच ओळीमध्ये काही जण नवनील नीरजही करतात आणि काही ठिकाणी नीरद असंही आपल्याला पाहायला मिळतं. ज्यांचं तेज हे पीतांबराप्रमाणे सोनेरी आहे आणि शरीर जणू काही आकाशात चमकणारी कडाडणारी वीजच आहे, तसे हे साक्षात प्रभू चमकतात. असे हे पावन स्वरूप भगवान श्री रामचंद्र जानकी मातेबरोबर जेव्हा आहेत तेव्हा त्या दोघांना मिळून आम्ही नमस्कार करतो. त्या दोघांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. भजो दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम श्रीराम श्रीराम. हे जे प्रभू रामचंद्र आहेत हे दीनांचे कैवारी आहेत. सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. दानव आणि दैत्य वंशाचा सर्वनाश करणारे आहेत. त्यांनी रामायणातच फक्त दानवांचा नाश केला असं नाही, तर आजही दानव प्रवृत्तीचा सर्वनाश करणारे हे प्रभू रामचंद्र आहेत. रामप्रभू यांच्या नावामध्ये राम शब्द जो आहे ना, त्यातलं र अक्षर म्हणजे साक्षात अग्नितत्व आहे, जे दानव वृत्ती जाळून भस्म करणारं आहे. आणि मकार हे शांतता स्वरूप आहे, की पुन्हा ती दानव वृत्ती आमच्याकडे येऊ नये याची ते काळजी घेणारं आहे. असे हे प्रभू रामचंद्र आहेत. हे साक्षात आनंद स्वरूप आहेत, कौसल्यानंदन आहेत आणि आकाशातल्या चंद्राप्रमाणे जे निर्मळ आहेत, शांत आहेत. कधी काय होतं, कुठल्याही देवतेचं स्वरूप जेव्हा आम्ही बघतो ना, तेव्हा ते स्वरूप बघून ते तेज नाही सहन होत. पण प्रभू रामचंद्रांचं तेज हे सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, पण चंद्राप्रमाणे शीतल आहे, की जे सर्व भक्तांना सहन करता येऊ शकतं. असे हे प्रभू रामचंद्र दशरथ महाराजांचे सुपुत्र आहेत. अशा या प्रभू रामचंद्रांचं मी भजन करतो, त्यांचं स्मरण करतो, त्यांचं नामस्मरण करतो, की ज्यामुळे माझी पाप सहज नष्ट होतील, ती दूर होतील आणि त्याबरोबरच मी कुठलंही कार्य करायला लागलो तर त्यामध्ये मला यश प्राप्ती होईल. सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदार अंग विभूषणम आजानुभुज शर चापधर संग्राम जित खर दूषणम श्रीराम श्रीराम. हे जे प्रभू रामचंद्र आहेत ना, यांनी मस्तकावर सुंदर रत्नांनी विभूषित असा मुकुट धारण केलेला आहे. कानामध्ये सुंदर कुंडल धारण केली आहेत आणि मस्तकावर सगळ्यांना दिसेल असा ठसठशीत तिलक लावलेला आहे. आज आम्हाला डोक्यावर तिलक लावायचं म्हणलं ना, तर खसखस सुद्धा मोठी असेल एवढे आमचे तिलक असतात. मस्तकावर जेव्हा ठसठशीत तिलक असतो ना, तेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला हिप्नोटाईज करताना त्याला जास्त कष्ट पडतात. आपण सहज दुसऱ्या कोणाच्याही हातात जात नाही, म्हणून आपल्याकडे तिलकाची पद्धत आहे. तसंच प्रभू रामचंद्रांनी विविध आभूषणं त्यांच्या अंगावर धारण केली आहेत. असे हे उदार स्वरूपाचे आहेत. आजानुभुज म्हणजे काय हो?
ज्याचे हात लांब आहेत, कमरेच्या खालीपर्यंत ज्याचे हात येतात, सहज येतात, त्याला आजानुभुज. आणि हे एक विशेष लक्षण आहे. ज्याचे हात आजानुभुज आहेत, लांब आहेत, तो राजा होण्याची लक्षणं आहेत. तो व्यक्ती राजा होऊ शकतो. ही राजचिन्ह आहेत. असे हे आजानुबाहू कमरेच्या खालीपर्यंतच का? नाही, तर खाली ते हात गुडघ्यापर्यंत येतात. उभं राहिलेलं असताना ते आजानुभुज. असे हे प्रभू रामचंद्र. त्यांचे लांब हात आहेत आणि त्यांनी हातामध्ये धनुष्यबाण धारण केलंय. पण त्यांनी धारण केलेला धनुष्यबाण फोटोसाठी नाहीये किंवा शोपीससाठी नाहीये, तर त्यांनी ते राक्षसांचा संहारही करतात. आणि कुठल्या राक्षसांचा संहार केला तर तेच तुलसीदासांनी सांगितलंय. खरं आणि दूषण या दोन्ही राक्षसांचा संहार केला. त्यांना संग्रामात हरवलं आणि तिथे त्यांनी विजय प्राप्त केला. असे हे प्रभू रामचंद्र आहेत. त्यामुळे हे स्तोत्र जे कोणी व्यक्ती म्हणतो त्याला जे काही तो कार्य करेल त्याच्यामध्ये विजय प्राप्ती होते. असे हे प्रभू रामचंद्र. त्यांची प्रार्थना केली की आमच्या आजूबाजूचे जे खरं आणि दूषण आहेत ना, त्यांनाही मारायचं आम्हाला सामर्थ्य मिळतं. अशा या प्रभू रामांच्या चरणी मी नतमस्तक होतो. इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कुंज निवास कुरु कामादि खलदल गंजनम श्रीराम श्रीराम. आणि आम्ही आधीच्या ज्या 3 कडव्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं जे वर्णन केलं, असे हे जे रामप्रभू आहेत यांचं वर्णन करणारा मी तुलसीदास त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की जे प्रभू रामचंद्र शिव, शेष, मुनी, सज्जन, साधू, संत या सगळ्यांचं मनोरंजन करणारे, या सर्वांचं मन प्रसन्न करणारे आहेत. फक्त त्यांचं नाम घेतल्याने त्या सर्व ऋषीमुनींचं मन रंजित होतं, आनंदित होतं. असे हे प्रभू रामचंद्र माझ्या हृदय कमलामध्ये सदैव सातत्याने निवास करोत. आणि प्रभू रामचंद्र जेव्हा माझ्या हृदयात निवास करतात ना, त्यावेळी कामादी जे षड्रिपू आहेत ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे 6 शत्रू त्यांचा ते परस्पर नाश करतात आणि त्यांना माझ्याजवळ येऊही देत नाहीत. असे हे प्रभू रामचंद्र माझ्या हृदय कमलावर सातत्याने निवास करोत आणि यांच्या चरणकमलावर मी सतत नतमस्तक होवो. हे स्तोत्र जो कोणी म्हणेल त्यांची अनेक संकटातून सहज मुक्ती होईल आणि जिथे जिथे जातील तिथे तिथे विजय प्राप्तीसाठी म्हणून या स्तोत्राचं नित्य पारायण करावं. आणि विशेष करून हे गुढीपाडवा ते रामनवमी मध्ये रोज म्हणावं. धन्यवाद.